नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जे हा यूट्यूब चॅनल बघताना नवीन असतील त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील, खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रॉपर्टीचे अपडेट, शेतजमिनींचे अपडेट आणि डेव्हलप जागेंचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या बघायला मिळतील आणि त्या प्रॉपर्टीज तुम्हाला घर बसल्या विकत घेता येऊ शकतात. तर मंडळी, मी आज तुम्हाला या ठिकाणी 7 एकरची प्रॉपर्टी दाखवतो आहे. रिसेल जागा आहे. प्लॉटला पूर्ण तारेचं कंपाऊंड आहे. पूर्ण जागेची मोजणी केलेली आहे आणि पूर्ण प्लॉट हा डेव्हलप केलेला आहे. आणि माझी ऑटो रिक्षा आहे, त्या ऑटो रिक्षाला लागूनच हा प्लॉट आहे. आणि डांबरी रोड फ्रंटेज कमीत कमी एक 60-70 फुटाचा रोड फ्रंटेज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. बाजूला लाईट कनेक्शन अवेलेबल आहे. लाईटीचा पोल आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, म्हणजे लाईट कनेक्शन या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि हा कच्चा मातीचा जो रस्ता आहे तो अधिकृत रस्ता आहे. आपल्या गाव वस्तीमध्ये जात असलेला अधिकृत एस-टीचा रस्ता आहे. तर मंडळी, अशा प्रकारची शेतजमीन आपल्याला गाव वस्तीमध्ये उपलब्ध झालेली आहे. तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे. हा जो व्ह्यू दिसतोय, हा संपूर्ण प्लॉटचा व्ह्यू हा वरच्या साईडून आपल्याला व्ह्यू दिसतोय. पूर्ण काजू बागायत केलेली ही शेतजमीन आहे. आणि काताची झाडं आहेत, खैराची झाडं आहेत. प्लॉटमध्ये भरपूर असंख्य झाडं आहेत, म्हणजे जवळजवळ 200-300 झाडं खैराची झाडं आहेत. तसेच काजूची झाडं जवळजवळ 500 काजूची झाडं आहेत. तसेच आपूस आंब्याची नवीन लागवड केलेली आहे. या ठिकाणी 140 ते 150 अशी आपूस आंब्याची चांगली झाडं आहेत, म्हणजे चांगल्या वयात वाढलेली झाडं आहेत. आणि आत्ता या ठिकाणी प्रत्येक झाडाच्या बुंदामध्ये पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे. ड्रिप सिस्टमने या ठिकाणी प्रत्येक झाडाला पाणी दिलेलं आहे. ही समोर जी पाण्याची टाकी दिसते, त्या टाकीतून पाणी सर्व झाडांना या ठिकाणी व्यवस्थापन केलेलं आहे. तर मंडळी, हा प्लॉट डांबरी रोड, म्हणजे आत्ता डांबरी रोड नाही आहे, पण आता ह्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी डांबरीकरण तुम्हाला दिसून येईल. कारण रस्त्याचं जे काम आहे ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी डांबरीकरण होऊ शकतं. तर म्हणजे डांबरी रोडला टचमध्ये असलेला असा हा प्लॉट आहे आणि वाडी वस्तीमध्ये आहे. प्लॉटच्या सुरुवातीला जर आपण एंटर करतोय तर थोडासा चढ भाग आहे. आणि नंतर मग आपण आता हा जो कच्चा रोड आहे तो असा पूर्ण प्लॉटमध्ये गेलेला आहे. म्हणजे असा, म्हणजे रस्त्यापासून थोडासा टेपर्ड आहे, थोडंसं चढ आहे. आणि नंतर मग खाली स्लोप. आणि पूर्ण प्लॉट खालच्या साईडला टेबल प्लॉट आहे. म्हणजे हा जो रस्ता दिसतोय कच्चा, हा डांबरी रोडपासून पूर्ण प्लॉटमध्ये आपल्या आलेला आहे. तर म्हणजे अशी शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही बघू शकता प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आत्ता सध्या सौर ऊर्जेचे पॅनेल लावलेले आहेत. हे सौर ऊर्जेचे पॅनेल आहेत आणि त्या पॅनलमधून लाईट कनेक्शन बोरवेलला दिलेलं आहे. म्हणजे प्लॉटमध्ये बोरवेल खोदलेली आहे, तिला भरपूर पाणी आहे. आणि आपूस आंब्याच्या झाडांना, म्हणजे रत्नागिरी आपूस आंबा याची झाडं लावलेली आहेत प्लॉटमध्ये. बघू शकता ही झाडं पूर्ण प्लॉटमध्ये, म्हणजे निम्म्या प्लॉटमध्ये आपूस आंब्याची लागवड आहे आणि निम्म्या प्लॉटमध्ये काजूची लागवड या ठिकाणी केलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी टाकीचं कनेक्शन आहे, पाण्याचं कनेक्शन प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, ही टाकी आहे पाण्याची आणि इथून प्रत्येक झाडांना पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे. आणि सौर ऊर्जेची लाईट आपल्याला या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लाईट बिल द्यायचं नाही आहे, स्वतंत्र सौर पॅनल या ठिकाणी लावलेला आहे. तसेच तुम्हाला लाईट इलेक्ट्रिसिटी घ्यायची असेल तर घेऊ शकता. प्लॉटच्या बाजूलाच लाईट कनेक्शन अवेलेबल आहे. तर मंडळी, खालच्या साईडला जर तुम्ही आलात तर पूर्ण असा टेबल प्लॉट, म्हणजे सुरुवातीला थोडासा चढ आणि खालच्या साईडला टेबल. लक्षात आलं ना तुमच्या? सुरुवातीला चढ, म्हणजे जिथून आपण एंटर करतो तिथे चढ आहे आणि नंतर खालच्या साईडला पूर्ण टेबल असा प्लॉट आहे. म्हणजे जवळजवळ 90% प्लॉट हा
टेबल आहे, सपाट शेत जमीन आहे आणि मैदानी प्लॉट आहे. प्लॉटमध्ये आत्ता या महिन्यामध्ये म्हणजे आता हा डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर 2025मध्ये या ठिकाणी आपल्या काजूला मोहर आलेला आहे, म्हणजे तुरा आलेला आहे आणि तो काही ठिकाणी कणीमध्ये आहे, काजू कणीमध्ये आहे. म्हणजे काजूची बी लागायला सुरुवात झालेली आहे. जे कणीमध्ये काजू आहे आता. काही ठिकाणी मी व्हिडिओमध्ये थोडा झूम करून दाखवलं आहे, ते तुम्ही बघा. तर मंडळी अशी चांगली प्रॉपर्टी आहे. लांजा शहरापासून फक्त मोजून एक 6-7 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे आणि चांगल्या वातावरणामध्ये अशी ही शेतजमीन आहे. आता इथे झूम करून मी दाखवतो तुम्हाला. बघा तुम्ही, हे बघा, हे झूम केलं आहे. काजू बी आता कणीमध्ये आहे आणि आता ती काही दिवसातच वाढायला सुरुवात होईल आणि ती मोठी काजू बी या ठिकाणी तयार होईल. म्हणजे कमीत कमी 400-450 काजूची झाडं या ठिकाणी प्लॉटमध्ये लावलेली आहेत. पूर्ण साफसफाई प्लॉटची केलेली आहे. प्लॉटला पूर्ण डिमार्केशन केलेलं आहे. पूर्ण जागेला मार्किंग केलेलं आहे. पूर्ण जागेची गव्हर्नमेंट मोजणी केलेली आहे आणि क्लिअर टायटल असलेली अशी ही शेत जमीन आहे. तुम्ही बघू शकता, ही कणीमध्ये आता काजू आहे. ह्या महिन्यामध्ये डिसेंबर 2025मध्ये या ठिकाणी ही काजू बी या ठिकाणी लागलेले आहे आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी काजू बीचं उत्पादन या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे आणि चांगलं भरघोस उत्पन्न मिळतं आहे. या ठिकाणी तुम्हाला काजू बीची संख्या म्हणजे काजू किती टन मिळतो आहे ह्याचं नॉलेज तुम्हाला मी काही दिवसात देऊ शकतो. कारण आता नवीनच ही बाग आता ह्या वर्षी पहिल्याच वर्षी या ठिकाणी काजू बी लागायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं यंदाचं गणित काय आहे हे क्लायमेटवर पण अवलंबून आहे आणि झाडं कशी लागत आहेत त्याच्यावर पण डिपेंड आहे. म्हणजे पहिलंच उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळते. आता काजू बी बघा सुरुवात झालेली आहे लागायला. तर म्हणजे अशी नवीनच लागती बाग आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि त्यामधून भरघोस उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं आणि दरवर्षी उत्पन्न या ठिकाणी वाढू शकतं. अशी ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तसेच म्हणजे आपूस आंब्याची झाडं जी आहेत ही 5 वर्ष वयोगटातील आहेत. अजून 4 ते 5 वर्षानंतर या ठिकाणी आपूस आंबा लागायला सुरुवात होईल. या ठिकाणी केशरची पण आपूस आंब्याची झाडं लावली आहेत आणि रत्नागिरी आपूस आंब्याची झाडं लावलेली आहेत प्लॉटमध्ये. आता काजूचं सांगायचं झालं तर काजूचं या ठिकाणी उत्पादन सुरू झालेलं आहे. या वर्षापासून उत्पन्न सुरुवात झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बाग विकत घेताय तर उत्पन्नसुद्धा या ठिकाणी आपल्याला रेडीमेड उपलब्ध झालेलं आहे. तर मंडळी या ठिकाणी काजू झाडांच्या मध्ये जो गॅप आहे मातीचा, त्या गॅपमध्ये तुम्ही आंतरपीक घेऊ शकता. म्हणजे भोपळा असेल, काकडी असेल, कलिंगड असेल किंवा केळी लागवड असेल किंवा पपई लागवड असेल किंवा अननस लागवड म्हणजे पायनॅपलची लागवड, अननसची लागवडसुद्धा तुम्ही मधल्या गॅपमध्ये घेऊ शकता. कारण 2 झाडांच्या मध्ये जो गॅप आहे त्यामध्ये तुम्ही आंतरपीक नक्कीच घेऊ शकता. अशी ही शेतजमीन आहे. म्हणजे मातीचा प्लॉट आहे, दगड नाही आहे, कातळ नाही आहे, काही नाही. म्हणजे चांगलं वातावरण आहे या ठिकाणी, पाण्याची सोय चांगली आहे, लाईटचं कनेक्शन चांगले आहे. म्हणजे तुम्हाला जे जसं वातावरण पाहिजे पीक घेण्यासाठी ते आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि आता आपल्याला नवीन सुरुवातीचं पीक काजूचं पीक आपल्याला या वर्षापासून सुरुवात होणार आहे. तसेच प्लॉटमध्ये काताची झाडं म्हणजे ज्यापासून कात बनतो आहे, ज्यापासून कलर कंपनीमध्ये कलरसाठी रॉ मटेरियल बनते, ते हे काताचं झाड आहे. हे समोर तुम्हाला आता मी दाखवलं ना झाड आहे, ते मोठं झाड काताचं आहे आणि त्याचंसुद्धा मार्केटमध्ये खूप प्राईज आहे. आजकाल खैराची खूप मोठ्या प्रमाणात लागवडसुद्धा केली जाते. खैराची मोठ्या प्रमाणात बागा केल्या जातात आणि ह्या ठिकाणी आपल्याला निसर्गातच म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये पहिल्या सुरुवातीपासून या ठिकाणी खैराची लागवड आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्त मेहनत घ्यायची नाही. म्हणजे कातापासून पण तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न अपेक्षित जास्तीत जास्त उत्पन्न या ठिकाणी आहे. म्हणजे मंडळी उत्पन्न देणारी अशी ही विकसित काजू बाग, आंबा बाग प्लस खैराची बाग आपल्याला या ठिकाणी मिळते. तर म्हणजे अशी संधी, सुवर्ण संधी तुम्ही सोडू नका. आणि प्लॉट ऑलमोस्टली टेबल आहे. तुम्ही तुमच्या उतरत्या वयातसुद्धा तुम्ही याला हँडल
करू शकता, हँडओव्हर करू शकता अशी शेतजमीन आहे. आणि हापूस आंब्याची झाडंसुद्धा चांगली वाढीमध्ये आहेत. आता हे केशरचं झाड आहे, केशर हापूस आंबा आहे आणि हा पुढे आहे हा रत्नागिरी हापूस. म्हणजे अशी वेगवेगळी झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. आंतरपीक म्हणायचं झालं तर शेतीमध्ये आंतरपीकमध्ये थोडा फायदा मिळतो. कलिंगड लागवड ही 3 महिन्यामध्ये आपल्याला कंप्लीटली उत्पादन मिळतं. म्हणजे 1 महिन्यापासून 3ऱ्या महिन्यापर्यंत. म्हणजे पहिल्या महिन्यात तुम्ही कलिंगड लागवड करताय, तर पहिला, दुसरा आणि तिसऱ्या महिन्यामध्ये कलिंगड आपल्याला काढता येऊ शकतं आणि ते मार्केटमध्ये विकता येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी कलिंगड लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करू शकता. केळीची लागवड करू शकता, पायनॅपलची लागवड करू शकता. पण पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे. तर मंडळी, ह्या प्लॉट संबंधी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप कॉल किंवा मॅसेज करू शकता. पण विकसित बाग घ्या आणि चांगले या शेतीचे मालक व्हा. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? खूप सुंदर आहे. या जागेची प्राईज 7-12 वर्ग 1चा आहे आणि इतर माहितीसाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉल करू शकता. थँक यू. पुन्हा भेटूया.